दुसऱ्या उदाहरणामध्ये तुम्हाला पूर्ण समजून जाईल. पहिल्या उदाहरणामध्ये मी सांगितलं होतं, दुसऱ्या उदाहरणामध्ये पहा आता हे 20 आहे. 20 म्हणजे किती? 4 गुणिला 5 म्हणजे 20. त्याच्यानंतर हे 30 आहे. 30 म्हणजे 5 गुणिला 6 म्हणजे 30. हे किती आहे? 42 आहे. 42 म्हणजे 6 गुणिला 7. 6 गुणिला 7 म्हणजे 42. ठीक आहे, 42. आता शेवटी किती आहे? 8 गुणिला 9 म्हणजे 42. पहिल्या उदाहरणात मी काय सांगितलं होतं? पहिल्याचं आणि शेवटीचं गुणाकार. 9 गुणिला 4 36. आणि पहिल्याचं आणि शेवट्याचं ते पहिल्यामधून शेवट मायनस करायचं. 9 मायनस 4 किती झाले? 5. तर हिचं उत्तर झालं 36/5. बघा किती सोपी आहे. पहा मित्रांनो, आता तिसऱ्या उदाहरणामध्ये तर तुम्हाला पूर्ण समजून जाईल. मी काय म्हटलं होतं? यांचा भाग पाडायचे. 6 गुणिला 7 म्हणजे 42. आता पहा, 7 गुणिला 8 म्हणजे 56. 8 गुणिला 9 म्हणजे 72. 9 गुणिला 10 म्हणजे 90. झालं. आता मी तुम्हाला काय म्हटलं? पहिल्याचं आणि शेवट्याचं गुणाकार. 6 गुणिला 10 किती झाले? 60. पहिल्याचं आणि शेवटचं याचं मायनस. 10 मायनस 6 बरोबर 4. झालं उत्तर 6/4. याचं उत्तर काय झालं मग? 6/4. पहा, मोठी पद्धत करायची आवश्यकता नाही आहे, फक्त एवढं करायचं. ही त्याची सोपी पद्धत आहे. लॉंग कटनं जायचं नाही, लवकर गणित येणार. बघा, आवडले असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. आणि दुसरा टॉपिक मी तुमच्यासाठी लवकरच घेऊन येईल. थँक्यू.